नमस्कार मंडळी, मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये. तर मंडळी, आज मी बोलणार आहे आजी या हळव्या विषयाबद्दल. हो, आजीच, जिच्याबद्दल खूप कमी बोललं जातं. आजी म्हणजे आपली हक्काची मैत्रीणच. आजी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला हळवा कोपराच. आजीची माया निस्वार्थी असते. तिला तिच्या दुधावरची साय जपायची असते. मायेने गोंजाळणारी आजी असते. प्रेमाने खाऊ घालणारी आजी असते. आईचा मार बसल्यावर जवळ घेणारी देखील आजीच असते. पण अशा या आजीला आपण नेहमी गृहीत धरत असतो. तिच्या जवळ बसून तिच्याशी प्रेमाचे 4 शब्द नाही बोलत. तिला कधी हे नाही विचारत की आजी तू कशी आहेस ग, तुला काय खावंसं वाटतंय ग, तुला बरं वाटतंय का. आणि त्यामुळेच लहानपणीच्या काही गोड आठवणी या कधी आठवणीच बनून राहतात, कळत सुद्धा नाही. तर अशी ही आजी, माझी आजी सुद्धा अशीच होती. हो, होती. खूप लाघवी, खूप प्रेमळ, सगळ्यांचं सगळं करणारी, सगळ्यांना काय हवं नको ते करून देणारी, सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ करणारी, प्रेमाने खाऊ घालणारी. आमच्या आजीचं वाचन अफाट होतं. आजी फार छान सुंदर कविता करायची. तिच्या कवितांचा दर्जा अत्युत्तम होता. शीघ्र कविता करणं ही तर तिची खासियत. तिच्या सगळ्या कविता वृत्तबद्ध असायच्या. अंगाई गीतं असू देत, ओव्या असू देत, देशभक्तीपर गीतं असू देत, अगदी मालिका आणि चित्रपटांसाठी देखील गाणी लिहिण्याची तिची खूप इच्छा होती. पण ती इच्छाच राहिली. आणि म्हणूनच आजीच्या काही निवडक कवितांचा संग्रह मी तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन येणार आहे. आजीच्या काही सुंदर कविता मी तुम्हा सगळ्यांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठीच मी एक नवीन सेगमेंट घेऊन येते, आजीच्या कविता. तर लवकरच तुम्हाला त्या कविता ऐकायला मिळतील आणि माझ्या आजीच्या कविता तुम्हाला नक्की आवडतील. तर तुम्ही नक्की बघा. आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुमच्याही आजीच्या काही गोड आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू.